तर महादेव मुंडे आता धस यांच्याकडून कराडच्या मुलांवर आरोप करण्यात आला। महादेव मुंडेंच्या हत्येवेळी कराडच्या घरामधून कोण कसे जातात असा सवाल देखील सुरेश धस यांनी उपस्थित केला। सुरेश धस यांच्याकडून सुशील कराड, श्री कराडच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। सुशील आणि श्री कराडनं 150 फोन केले असा आरोप देखील सुरेश धसांनी केला आहे। रवींद्र सानप हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते। ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते। राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणले आणि त्याच्याबरोबर 5 लोक आणखी जॉईन करून टाका आणि 6 जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका। आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झालाय या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड, सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे। 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, त्याच्यानंतर विष्णू फड, गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे, परत हीच नावं काय आता या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले। मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे।